नमस्कार. आज आपण सुक्या बोंबलाची भाजी बघूया कशी बनवायची ती. ते साहित्य सांगते. हे मी स्वच्छ धुवून असे बोंबले घेतलेले आहेत. स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून बोंबले घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे आलं, मिरची, कोथिंबीर, लसूण ह्याचं वाटण केलेलं आहे बारीक. त्याच्यानंतर एक छोटासा मी बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा. आणि पातेल्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदा टाकते पहिला. आपले नेहमीचेच मसाले ते पण टाकते. हे बघा, त्याच्यामध्ये हिंग टाकते थोडंसं. आपले नेहमीप्रमाणे मसाले, हा घरचा मसाला 1.5 चमचा जाते, जवळजवळ 1.5 चमचा आहे छोटा. हळद, थोडंसं हलवून घेते. आणि त्याच्यामध्ये हे बोंबील आहेत, हे मी फ्राय करून घेते. म्हणजे ते चांगले फ्राय झाल्यानंतर त्याचा ओसरपणा निघून जाईल, म्हणून ह्याच्यामध्ये मी फ्राय करते. आता त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण जे आहे ते टाकते. थोडासा मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते, अर्धा चमचा. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते. एक छोटा टोमॅटो मी अख्खा घेतलेला आहे. बाजूला पडला. आता मिक्स करून घेते सगळं. छान अशी फोडणी झालेली आहे, कलर पण आलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हा बटाटा पण टाकते. थोडंसं शिजायला पाणी टाकते. खलबत्त्यात वाटण होतं त्याच्यामध्येच पाणी घेऊन ते शिजायला ठेवते. आता ते थोडंसं मीठ टाकते. आणि आता 8-10 मिनटं मी शिजवून घेते. झाकण ठेवते. कशी शिजते ती बघा. आता भाजी शिजते आपली छानपैकी. हे बघा, छान भाजीला उकळी आलेली आहे आणि कलर पण चांगला आलेला आहे. ह्या त्या भाजीला चिंच पाणी करून मी चिंचेचं पाणी त्या भाजीत टाकणार आहे. चिंचेचा कोळ आहे हा. तर त्याचा मी पाण्यात ती मस्तपैकी मिक्स करून मी त्याच्यात पाणी पण टाकणार आहे. पण भाजी शिजल्यानंतर ते पण दाखवणार तुम्हाला मी. जेवढा आपला रस्सा पाहिजे तेवढा याच्यात पाणी घेतलेलं आहे मी चिंचेमध्ये. आणि ती चिंच अशी मऊ करून मी त्याच्यात पाणी अजून भाजी शिजवते. पाणी टाकणार आहे मग चिंचेचा. बघा, भाजी आपली आता छानपैकी शिजलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हा चिंचेचा जो मी पाणी केलेला आहे तो मी टाकणार आहे. जेवढा आपला रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी घ्यायचा. हे बघा, जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी घ्यायचं आपण त्याच्यामध्ये. आणि सगळा पाणी असा त्याच्यात टाकून द्यायचा आणि भाजी ढवळते. कशी कलरफुल भाजी झालेली आहे. एक पाणी टाकले म्हणून मी एक उकळी आणून देते परत त्याला. झाकण ठेवते. चला बघूया भाजीला उकळी आली का. अरे वा, छान उकळी आलेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. बोंबलाचं आठवण छान. हे बघा, सुंदर कलर पण आलेला आहे भाजीला. किती छान.
तर चला मी आता डिशमध्ये काढते. गॅस मी बंद करते आणि भाजी ती डिशमध्ये काढते, दाखवते तुम्हाला. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते थोडीशी आणि थोडासा नारळ पण टाकते. तर मैत्रिणीनो बघा, सुक्या बोंबलाची आठवण म्हणजे रस्सा भाजी कशी झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. किती छान आणि एकदम चवीला खूप चांगली लागते ती भातावर वगैरे खायला. तर तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा नक्की कशी होते ती. आणि मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता चला मी इथेच व्हिडिओ थांबवते. तर सुक्या बोंबलाची भाजी कशी वाटली आठवण ते मला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद. इथेच माझा व्हिडिओ मी थांबवते. धन्यवाद.